मी भारताच्या खूप जवळचा आहे. मी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खूप जवळचा आहे. मी काल त्यांच्यासोबत बोललो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 18 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं हे वक्तव्य, त्यांच्या या वक्तव्याची पूर्ण जगभरामध्ये चर्चा झाली. हे वक्तव्य न्यूजपेपरची हेडलाईन बनलं. त्यानंतर आता भारत आणि अमेरिकेमधले संबंध पूर्वपदावरती येतील. टेरिफच्या मुद्द्यांवरून वाढलेला तणाव कमी होईल असं बोललं जात होतं. पण 20 सप्टेंबरला ट्रम्प यांनी भारताला आणखीन एक मोठा धक्का दिला. त्यांनी भारतीयांना मिळणाऱ्या एका व्हिसाबाबत असा निर्णय घेतला, त्याचा परिणाम हजारो भारतीयांवरती होणार आहे. या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळवणं खूप अवघड होणार आहेच. शिवाय अमेरिकेमध्ये आधीपासून नोकरी करत असलेल्या भारतीयांच्या रोजगारावर सुद्धा गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांचा या व्हिसाबाबतचा हा निर्णय नेमका काय आहे, याचा परिणाम आपल्या भारतीयांवरती कसा होणार आहे आणि यामुळे भारतीयांचं अमेरिकन ड्रीम आणखीन कठीण कसं होऊ शकतं, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल केलेले आहेत. आता नवीन नियमानुसार इथून पुढे अमेरिकेचा H-1B व्हिसा मिळवण्यासाठी दरवर्षी $1,00,000 द्यावे लागतील. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 88 लाख इतकी आहे. हा निर्णय H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या सर्व लोकांना लागू होणार आहे. ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊसमध्ये या आदेशावरती स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की हा नवीन नियम 21 सप्टेंबरपासून लागू होईल आणि पुढचे 12 महिने लागू राहील. H-1B व्हिसा हा एक तात्पुरता US वर्किंग व्हिसा असतो. अमेरिकन कंपन्यांना इतर देशामधून हाय स्किल्ड वर्कर्स आणता यावेत, यासाठी 1990मध्ये हा व्हिसा सुरू करण्यात आलेला होता. त्या व्हिसा संदर्भात सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग सारख्या फील्ड्समध्ये विदेशी लोकांना अमेरिकेमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. अमेरिकेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या व्हिसाची मागणी सर्वाधिक असते. याचा सर्वात जास्त वापर अमेरिकेमधल्या IT कंपन्यांकडून केला जातो. हा H-1B व्हिसा वापरूनच दरवर्षी हजारो भारतीय अमेरिकेमध्ये प्रवेश मिळवतात. हा व्हिसा सुरुवातीला 3 वर्षासाठी दिला जातो. जास्तीत जास्त 6 वर्षांपर्यंत हा वाढवता येतो. ज्यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालेलं आहे त्यांना व्हिसा अनिश्चित काळासाठी रिन्यू करता येतो. तो व्हिसा मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी लागते. H-1B व्हिसा वितरणाची दरवर्षाची मर्यादा 85,000 पर्यंत आहे, पण त्याला मागणी इतकी जास्त असते की अनेकदा 1 लाखांपेक्षा जास्त अर्ज येतात. त्यामुळे अमेरिकन सरकारला लॉटरी सिस्टीमने अर्जदारांची निवड करावी लागते. यापूर्वी H-1B व्हिसासाठी अमेरिकन कंपन्यांना फक्त $1,000 भरावे लागत होते, पण आता ट्रम्प प्रशासनानं त्या व्हिसाचं शुल्क थेट $1,00,000 असं केलेलं आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेमध्ये IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना बसणार आहे. तो कसा हे जाणून घेऊ. H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल केल्याचा परिणाम 2 लाखांपेक्षा अधिक भारतीयांवरती होणार आहे. 2023मध्ये 91,000 भारतीयांकडे H-1B व्हिसा होता. 2024मध्ये हा आकडा 2,07,000 पर्यंत गेला. अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकूणच H-1B व्हिसा मिळवणाऱ्यांमध्ये भारतीयांचा वाटा हा 71% होता. त्याखालोखाल चीन 11.7% दुसऱ्या क्रमांकावरती होता. त्यानंतर फिलिपिन्स, कॅनडा आणि दक्षिण कोरिया यांचा नंबर लागतो. भारतामध्ये दरवर्षी लाखो इंजिनियर्स तयार होतात. यापैकी अनेक इंजिनियर्स अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करतात. गुगल, मेटा, अमेझॉन, ॲपल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अमेरिकन कंपन्या भारतीय IT इंजिनियर्सना हायर करतात. तेव्हा या कंपन्या त्यांना H-1B व्हिसा मिळवून देतात. शिवाय इन्फोसिस, TCS आणि विप्रो अशा भारतीय IT कंपन्यासुद्धा या व्हिसावरच भारतीयांना अमेरिकेमध्ये पाठवतात. मात्र आता ट्रम्प प्रशासनानं या व्हिसाचं शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवल्यामुळे त्या कंपन्यांना भारतीयांना कामावर घेणं परवडणार नाही. परिणामी भारतामधून अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. एका रिपोर्टनुसार 2025च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये अमेझॉनला 12,000हून अधिक H-1B व्हिसाची मंजुरी मिळाली, तर मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांसारख्या कंपन्यांना 50,000 पेक्षा अधिक H-1B व्हिसाची मंजुरी मिळाली आहे. आता ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला आहे हे समजून घेऊ. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या H-1B व्हिसा या प्रोग्रामचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झालेला आहे. व्हाईट हाऊसचा स्टाफ सेक्रेटरी विल शार्प यांनी सांगितलं की नवीन नियमांनुसार कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना H-1B व्हिसा मिळवून देण्यासाठी $1,00,000 भरावे लागतील. यामुळे परदेशातून अमेरिकेमध्ये फक्त तेच लोक येतील
ज्यांच्याकडे खूप जास्तीचे स्किल्स आहेत त्यांची जागा अमेरिकन नागरिक घेऊ शकत नाही. अशा प्रकारे अमेरिकन नागरिकांना अधिकच्या नोकऱ्या मिळतील असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे. एखादा भारतीय माणूस अमेरिकन नागरिक जे काम करतो तेच काम त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पगारामध्ये करतो. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना अमेरिकेमध्येच नोकऱ्या मिळत नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. पण आता या नव्या निर्णयानंतर विदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये नोकरीसाठी व्हिसा मिळवणं प्रचंड महाग होणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या नोकऱ्या अमेरिकन नागरिकांना मिळतील असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. ट्रम्प तात्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरण अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण या निर्णयाचा फटका अमेरिकेत करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीयांना बसणार आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री हा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम शनिवारी लगेच दिसायला सुरुवात झाली. मायक्रोसॉफ्टने त्यांच्याकडे काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांकडे H-1B व्हिसा आणि H-4 व्हिसा आहे त्यांनी इतक्यातच अमेरिका सोडू नये असं आव्हान केलेलं आहे. तसंच H-1B व्हिसा असणारे कंपनीचे जे कर्मचारी सध्या अमेरिकेच्या बाहेर आहेत त्यांना 24 तासांच्या आत अमेरिकेमध्ये परतण्यास सांगण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचा सल्ला JP मॉर्गन आणि Amazonने सुद्धा दिलेला आहे. JP मॉर्गनने आपल्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत अमेरिकेमध्येच थांबा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा असं सांगितलेलं आहे. तर Amazonनेही त्यांच्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना अमेरिकेमध्येच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. मेटानं सुद्धा अशा प्रकारच्या सूचना जारी केल्याची माहिती आहे. आता ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यासोबतच ट्रम्प गोल्ड कार्ड ही योजना लॉन्च केलेली आहे. त्या गोल्ड कार्डची किंमत 8.88 कोटी इतकी आहे. हे कार्ड घेणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहता येईल. अशा व्यक्तीला अमेरिकन पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकार वगळता अमेरिकन नागरिकाला मिळणारे इतर सर्व अधिकार मिळतील. गोल्ड कार्ड हे सध्याची EB-1 आणि EB-2 व्हिसाची जागा घेणारे हे कार्ड फक्त अशाच लोकांसाठी उपलब्ध असेल जे अमेरिकन लोकांसाठी व्यवसाय आणि रोजगार निर्माण करू शकतात. सुरुवातीला जवळपास 80,000 गोल्ड कार्ड जारी करण्याची ट्रम्प सरकारची योजना आहे. याद्वारे अमेरिकेला $100 अब्ज महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. याचा फटका थेट भारतीयांना बसलेला आहे. टेरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेमध्ये आधीच तणावाची स्थिती आहे. यावरून दोन देशांमधली ट्रेड डीलसुद्धा फसलेली आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसाचं शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा निर्णय घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का दिलेला आहे. आता त्यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतीयांवरती किती प्रमाणावरती होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल, सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.